Reporting live from Dehradun. We are living for the Sankri. Nice. हाय गुड मॉर्निंग. तर मी माझ्या फ्रेंड्ससोबत केदारकंठ ट्रेकला चालले. तर आजचा डे 3 आहे आणि आम्ही स्टील ट्रॅव्हल करतो आहे. आम्ही अजून आमच्या डेस्टिनेशनवर रीच नाही झालो आणि लास्ट 2 डेजचं मी प्रॉपर शूट नाही करू शकले, पण मी त्याच्या काही क्लिप्स घेतल्या आहेत, ते मी तुम्हाला रिकॅपमध्ये दाखवते. बट आजपासून मी ट्राय करते की मी पूर्ण शूट करेल. ती बस खाली येऊन थांबली आहे आणि आम्ही आज सांक्री विलेजसाठी निघतो आहे. आता सकाळचे वाजले 6. आम्हाला पोचायला आज इव्हिनिंगला 5 वाजतील. म्हणजे आजचा पण पूर्ण दिवस आमचा ट्रॅव्हलमध्ये जाणार आहे. आणि उद्या सकाळी आजचा आम्ही स्टे करू, तिथं रेस्ट करू आणि उद्या सकाळी आमचं ट्रेक चालू होणार आहे. सो मी तुम्हाला अपडेट देत राहील. तर आता रात्रीचे ऑलमोस्ट 12:30-1 झाला आहे आणि आम्हाला झोपच येत नाही आहे. स्टील स्वप्नाली पॅकिंग करते. माझी पॅकिंग झाली आहे. असं काहीच नाही का, मला झोप नाही येते. पण आमचे कामच संपत नव्हते. स्वतः फायनली सगळे कामं झाले आणि बॅग पॅक झाल्या. स्वतः मी झोपणार आहे. झोपणार म्हणजे पॉवर नॅपच म्हणू शकता तुम्ही, कारण आम्हाला 3:30-4ला परत उठायचे. सो A few moments later. तर सकाळी लवकरच आम्ही पुणे स्टेशनकडे निघालो. सगळ्यांच्या चेहऱ्यावरची एक्साइटमेंट आणि भरलेले बॅकपॅक आणि मनात फक्त एकच विचार, माउंटेन कॉलिंग. स्टेशनवर गेल्यावर ट्रान्झिशनसाठी काही रील शूट केले आणि त्यानंतर आमचा प्रवास सुरू झाला मुंबईकडे. ट्रेनमध्ये बसल्यावर तर खरी धमाल चालू झाली. लुडो गेम, खूप सारी मस्ती. हा बेस्ट एक्सपिरियन्स होता. तर मग फायनली मुंबईला पोहोचलो आणि मुंबईमध्ये थोडं एक्सप्लोअर केलं. त्यानंतर आमची दिल्लीसाठीची ट्रेन होती. मुंबई टू दिल्ली हा प्रवास थोडा मोठा होता, पण खिडकीबाहेर दिसणारे हे सुंदर दृश्य आणि मनात वाढणारी एक्साइटमेंट यांनी आमचा प्रवास खूप इझी होऊन गेला. खरंच लाईफमध्ये एकदा तरी मित्रांसोबत ट्रेन जर्नी करावी, कारण ती तुमच्या लाईफ टाईमसाठी तुमची मेमरी बनून जाते. त्यानंतर आम्ही हा सुंदर सनसेट पाहिला आणि जेवून झोपून गेलो. तर नेक्स्ट डे डायरेक्ट दिल्लीत जाऊन उठलो. सो दिल्लीत पोहोचल्यावर आमच्या नेक्स्ट बससाठी खूप जास्त वेळ होता. सो तोपर्यंत काय करायचं, तर आम्ही शहर एक्सप्लोअर करायचं ठरवलं आणि ह्या अशा ऑटोमध्ये आम्ही फर्स्ट टाइम बसलो होतो. इथला इतिहास, इथली गर्दी, सगळं काही एकदम वेगळं होतं. सो आम्ही आधी इंडिया गेटला आलो, तिथे एक्सप्लोअर केलं, फिरलो, खूप सारे फोटोज काढले. त्यानंतर आम्ही ब्रेकफास्ट करायला गेलो. मी तिथलं एवढं शूट नाही करू शकले, कारण खूप सारं लगेज होतं आमच्याकडे. नंतर आम्ही लाल किल्ला बघायला गेलो. परत तिथे खूप सारे फोटो व्हिडिओ काढले आणि त्यानंतर आम्ही परत रिक्षा करून काश्मीरी गेटला गेलो. काश्मीरी गेट हा एक बस स्टॉप आहे. तिथून तुम्हाला देहरादून, ऋषिकेशसाठी बस मिळतात. अराऊंड 4 वाजता आमची बस होती देहरादूनसाठी. दिल्ली एक्सप्लोअर करून सगळे थकले होते आणि गाडीत बसल्यावर झोपी गेले होते, पण मला झोपच येत नव्हती. सो मी शूट करत बसले होते आणि माझी जर्नी एन्जॉय करत होते. ही आमची फर्स्ट गर्ल ट्रिप आहे, ज्याला आम्ही इतके लांब चाललो आहे आणि मी खूप जास्त एक्सायटेड होते. मे बी त्या एक्साइटमेंटमुळे मला झोप नव्हती लागत. नंतर आम्ही एका चहासाठी थांबलो थोड्या वेळ. त्यानंतर मी पण झोपून गेले. अभी आपको ठंड लग रही है? हेलो गाइस, क्या कर रहे हो आप लोग? फूड एक्सप्लोर ब्रो, फूड एक्सप्लोर. मोमोज खा रहे हैं, मोमोज. अच्छा, आप फोटो भी खींच रहे हैं? अभी टीवी पे आएगा. टीवी पे यूट्यूब होगा तो. तर देहरादूनला पोहोचल्यावर चेक इन केलं आणि लगेच स्वप्नाली बोलली की मोमोज खायचे आहे. ती खूप जास्त एक्साइटेड होती मोमोज खायला. इथे खूप छान ऑथेंटिक मोमोज मिळतात. त्यानंतर बसमध्ये चांगली झोप झाली होती. सो हे लोक रात्रीचे देहरादून एक्सप्लोअर करायला निघाले, पण इकडे खूप जास्त थंडी होती. सो आम्ही असे चालत 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 बरेच लांब गेलो आणि बस
परत थांब लॉगिंग मी कर. तापुली काय करते स्वप्नाली, प्लीज एक्सप्लेन. आम्ही हिंडतोय. आम्ही देहरादून एक्सप्लोर करतोय. बस त्यानंतर हॉटेलवर आलो कारण डिनरची वेळ झाली होती. खूप सुंदर जेवण होतं इथे. शीतलला कंट्रोल होत नव्हतं त्यामुळे तिने आधीच सगळ्यांच्या आधी चालू केलं होतं. नंतर मी आणि स्वप्नालीने चालू केलं जेवायला. बाय द वे मी तुम्हाला सांगितलंच नाही की ह्या ट्रिपवर मी, स्वप्नाली, शीतल आणि सोनाली आम्ही चौघी आलेलो आहे. ह्या माझ्या खूप आधीपासनाच्या फ्रेंड्स आहे. बस त्यानंतर आम्ही आमचं जेवण कंटिन्यू केलं. एवढ्या थंडीत असं गरम गरम खायला खूप जास्त मज्जा येत होती. आणि हो, आम्ही या ट्रिपसाठी एक ट्रेक पांडा ग्रुप थ्रू आलो होतो. सो इथे आम्हाला आमचे बाकीचे जे लोक होते ते मिळणार होते. सो ते लोक पण सेमच हॉटेलला होते. सो जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही आमच्या लीडनी सगळ्यांचं इंट्रोडक्शन वगैरे करून दिलं. आणि मेन म्हणजे ते सगळे पुण्याचेच निघाले. तर खूप मज्जा येणार आहे आता. सो जेवण वगैरे झालं आणि ते सगळे आमचे खूप चांगले फ्रेंड्स बनले होते. ऑफकोर्स आपल्या शहरातून कोणी आलं की एकदम मस्त वाटतं. एम आजकाल ना मुलं सुद्धा घेतात त्या गोष्टी. आजकाल नाही आहे ते आजकाल नाही खूप सारे गेम्स खेळलो आणि त्यानंतर झोपून गेलो कारण सकाळी आम्हाला उठायचे होते. 2,000 years later. हा, तुम्ही बघू शकता माझ्या किती गडबड चालू आहे कारण आम्हाला खूप लेट झालंय. आम्ही आज कुठे जाणार स्वप्नाली? सांक्री विलेजला आमचा आज स्टे आणि उद्यापासून आमचा ट्रेक चालू होतोय. स्ट्रगल इज रिअल. इकडं बघ, इकडं बघ. वा, सो हे आमच्या बॅगचे जसं गाडीवर टाका बांधत आहे. आणि आम्ही आमच्यासाठी लागणारे छोटे छोटे इसेन्शियल सामान छोट्या बॅग्समध्ये कॅरी केले कारण ह्या बॅग आम्हाला राईट रात्री मिळणार आहे. हॅलो, मी स्वप्नाली. हाय हॅलो, आम्ही इकडे आलो आहे आणि आम्ही चाललोय. हा चंदू आहे. हा, माझी बाईक कुठे आहे? मिस्टर ट्रोमा, शीतल. ए सांग पटकन निकिता. हिचं पण नाव निकिता आहे. रिपोर्टिंग लाईव्ह फ्रॉम देहरादून. वी आर लिव्हिंग फॉर द सांक्री. देखो कैमरा चालू करते भोले बनने की एक्टिंग चालू हो जाती है इसकी. मैंने कुछ नहीं किया है, मैं ऑलरेडी भोली हूँ. मेरे पास इसके कुछ क्लिप्स है रात के, दिखा दूंगी आपको. मैंने कुछ नहीं बोला है, मेरे से बुलवाया गया है. कसं वाटतंय तुला आता? किती तासाचा प्रवास आहे आपला? भाई साहेब, संध्याकाळपर्यंत फक्त बसमध्ये बसायचं. बस पाहिली का छोटूशी? आणि स्वप्नालीची आज वाट लागणार आहे, म्हणजे सगळ्यांचीच लागू शकते पण माझी डिपेंड. वाट नाही लागणार आहे. मी देवाला इतकं परेशान करणार आहे की स्नो आलाच पाहिजे. ठीक आहे, बघू. हे बघ इथे. तर देहरादून ते सांक्री ही अंतर जरी 230 किलोमीटर असलं फक्त तरी पण त्याला कव्हर करायला खूप जास्त वेळ लागणार आहे. लाईक 10 to 12 आवर्स जाणार आहे कारण रोड इथले खूप छोटे आहे आणि वळणावळणाचे घाटवाला रस्ता आहे. सो इथे मोठ्या गाड्या पण जाऊ शकत नाही. आणि या प्रवासामध्ये जाता जाता आपल्याला मसुरी लागतं. मसुरी म्हणजे खरंच क्वीन ऑफ हिल्स. हे एक सुंदर शहर आहे जेथे घर डोंगराच्या कुशीत वसलेले आहे आणि पहाडांच्या माथ्यावर असलेल्या ह्या इमारती आणि सोबतची ही हिरवळ. खरंच मसुरी हे फक्त शहर नाही, एक सुंदर अनुभव आहे. त्यानंतर ऑलमोस्ट 10 or 11 क्लॉकच्या दरम्यान आम्ही ब्रेकफास्टसाठी थांबतो आणि ब्रेकफास्ट विथ दिस व्ह्यू. वाव, दिस इज द मोस्ट ब्युटिफुल एक्सपिरियन्स एव्हर. बस त्यानंतर परत आमचा जर्नी चालू होते. तुम्ही बघू शकता रोड किती छोटे आहे आणि साईडला डायरेक्ट दरी आहे. त्यामुळे इथले ड्रायव्हर खूप जास्त एक्सपर्ट असतात या रस्त्यांसाठी. नॉर्मली आपल्या इकडले ड्रायव्हर इथेच गाडी चालू शकत नाही कारण ते 2 गाड्या एक वेळ पास होत नाही. एका गाडीला थांबून राहावं लागतं तेव्हा दुसरी गाडी जाते. बस त्यानंतर शीतल इथे ड्रायव्हर काकांच्या सोबत बसली होती कारण तिला बघायचं होतं की पुढून कसं दिसतं. ते म्हणतात ना, डेस्टिनेशनपेक्षा तुमची जर्नी खूप जास्त ब्युटिफुल असते. यू कॅन सी, म्हणजे खूप जास्त सुंदर होतं. हे कॅमेऱ्यामध्ये इतकं सगळं कैद करता आलं नाही पण डोळ्यांना हे खूप जास्त छान वाटतं. आय थिंक ही यमुना रिव्हर आहे
बस त्यानंतर असंच मी झोपून गेले आणि आम्ही लंचसाठी पण उठलो नाही कारण ब्रेकफास्ट खूप जास्त झाला होता. मी उठले तर तुम्ही बघू शकता डायरेक्ट सायंकाळ झाली आहे. ऑलमोस्ट संध्याकाळचे 5-6 वाजले होते आणि आम्ही स्टिल ट्रॅव्हलच करत होतो. पण दुपारनंतर ऑलमोस्ट आम्ही 5-6 तास झोपी गेलो होतो सगळे. आणि थोडी थंडी वाढायला लागली होती. सो कळायला लागलं होतं की सांकरी विलेज आता जवळ येत आहे. जर तुम्हाला केदारकंठ ट्रेकसाठी यायचं असेल तर तुम्हाला देहरादूनवरनं खूप साऱ्या बसेस असतात सांकरी विलेजसाठी. अराउंड 400 to 500 रुपीजमध्ये ते सोडतात. आणि मी ही एक वेगळीच गोष्ट पाहिली. इथे लोक डोंगराला आग लावतात कारण गावामध्ये थोडीशी ऊब यावी, गरम व्हावं. बस त्यानंतर आम्ही चेक इन केलं आणि आम्ही लगेच चहासाठी आलो होतो. सो हा एक ट्रेक आहे. सो 2-3 दिवस तुम्ही इथे कोणतेच असे लक्झरी एक्सपेक्ट नाही करू शकत. त्यानंतर आमचं ब्रीथिंग सेशन चालू झालं. मतलब डिपेंड ऑन स्पीड, ठीक है, उसके हिसाब से आपको मिडनाइट निकलना होता है समिट के लिए, ठीक है। तो जब आप समिट के लिए निकलते हो उसका डिस्टेंस है 4.5 किलोमीटर। कितना है? 4.5 किलोमीटर बेस कैंप टू समिट का जो डिस्टेंस है, ठीक है। समिट पे आप पहुंचते हो, आपको पहुंचना होता है सनराइज के। ते बाकीच्यांचं जाऊ द्या. जेवण झालं. सोनू कसं जेवण आहे? लाईनीत थांबा. रेंटला काय लागणार ते सगळं मिळून घ्या. आणि हो सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट, इथे सगळ्या गोष्टी रेंटनी मिळतात. तुम्ही नॉर्मली एका ड्रेसवर आला तरी तुम्हाला वॉटर बॉटलपासून डाऊन जॅकेट, फ्लीस जॅकेट, हँड ग्लोव्ह, शूज हे सगळं इथं रेंटनी मिळतं. सपोज तुम्ही काही विसरला तर इथे रेंटनी घ्या. आम्ही खूप साऱ्या गोष्टी विसरलो होतो. लाईक स्वप्नाली आणि सोनाली डाऊन जॅकेट्स आणले नव्हते. आम्ही हेड टॉर्च विसरलो होतो. आम्ही वॉटरप्रूफ ग्लोव्ज विसरलो होतो. सो आणि स्टिक विसरलो होतो. सो आम्ही ते सगळं इथे येऊन रेंट केलं. निकिताताईंच्या आदेशानुसार मी आता शूट करत आहे ब्लॉग. आता मी आलो आहे सांकरी विलेजला स्टेसाठी. आम्ही आमच्या बॅग्स वगैरे सेपरेट करून घेतल्या आहेत, ज्या ट्रेकला घेऊन जायच्या त्या. आणि विविध प्रकारे आम्ही तयार होऊन आता चाललेलो आहे बाहेर वॉकला. त्यात ही सोनाली नाटक करते. मुझे नहीं जाना गाइस, बहुत ठंड है गाइस, देखो ना. और ये ट्रेक पे आने वाली इधर से इसकी फट गई. प्लस में फट रही है, प्लस में ऊपर माइनस में. छू नको. हार्ड म्हणायचं असतं सोनाली. वा, ए दाखवा ना किती लेअरचं तुमचं ब्लँकेट आहे. It's a 2-layer blanket. It's a fleece and it's a. माझा चॅनल मराठी आहे. माझा चॅनल मराठी आहे. विथ शूज प्रॉपर रेडी आहे एकदम झोपायला. आणि आमच्या बॅग पॅक झाल्या उद्यासाठी. आणि इथं काय आम्ही सामान काढून ठेवलंय जे आम्ही इथंच ठेवणार आहे. द स्ट्रगल इज रिअल. हे उचलेल कसं नाही. चाकू. सुरी, चाकू सुरी कसं म्हणते? सोनीची जीभ. सो इथे मोबाईलला नेटवर्क नसतं. सो आम्ही इथे काहीतरी असे फालतू गेम्स खेळत बसलो होतो कारण नेक्स्ट डेला आम्हाला उठायचं होतं. सो आम्ही आता लवकर झोपतो. बाकी सगळे मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगते. तोपर्यंत बाय.